Hi girls, good morning. Exercise 6.3 बघा. In each of the following examples, verify that the given expression is a solution of a corresponding differential equation. दिलेले एक्सप्रेशन हे दिलेले जे काही एक्सप्रेशन आहे ते सोल्युशन आहे का करस्पॉन्डिंग डिफरन्शियल इक्वेशनचं ते आपल्याला फाइंड करायचं. एक्स वाय इक्वल्स टू लॉग वाय प्लस सी कॉमा डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स वाय. आता बघा एक्स वाय इक्वल्स टू लॉग वाय प्लस सी आपल्याला दिलेले, ह्याच्यामध्ये पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू वन, दोन्हीमध्ये आपण काय घ्यायचं यू इंटू व्ही. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर 1 बाय वाय इंटू परत वायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर तो काय येणार आहे डी वाय अपॉन डी एक्स प्लस कॉन्स्टंट म्हणजे सी, सीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे. नंतर ही म्हणजे हे एवढं आपल्याजवळ राहणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये हे जे प्लस आहे इकडे येऊन काय होणार आहे मायनस, आणि दोन्ही जर जवळ आपण आणले तर डी वाय बाय डी एक्स आपण काय करू शकतो कॉमन काढू शकतो. बघा एक्स डी वाय बाय डी एक्स, हे जे प्लस 1 बाय वाय इकडे येऊन काय होणार आहेत मायनस 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स, आणि दोन्हींमधून सपोज आपण डी वाय बाय डी एक्स जर कॉमन काढले तर आपल्याला काय भेटणार आहे एक्स मायनस 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, म्हणजे ही स्टेप भेटणार आहे. बघा एक्स मायनस 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू हे जे प्लस वाय आहे इकडे येऊन काय होणार आहेत मायनस वाय होणार आहेत. त्याच्यानंतर आता हे दोन्हींमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. एक्स इंटू वाय जर केलं तर एक्स वाय मायनस 1 अपॉन वाय, इकडं काय राहणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टूमध्ये काय राहणार आहे मायनस वाय. त्याच्यानंतर बघा इक्वलमध्ये काय राहणार आहे इथं मायनस वाय. आता हे एक्स वाय मायनस 1 ॲज इट इज ठेवू शकतो आपण, म्हणजे हे जे डिव्हाइडमधले आहेत हे इकडे जाऊन काय होणार आहेत इंटूमध्ये होणार आहेत. म्हणजेच आपल्याला इथं काय भेटणार आहे इथं जर आपल्याला फक्त डी वाय बाय डी एक्स ठेवायचं असेल तर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू हे मायनस वाय ॲज इट इज. हा जो डिव्हाइडचा वाय आहे इकडे जाऊन काय होणार आहे इंटूमध्ये होणार आहे, आणि हे जे वरी आहे न्यूमरेटरमध्ये एक्स वाय मायनस 1 इकडे येऊन काय होणार आहेत खाली एक्स वाय मायनस 1. मायनस वाय इंटू वाय जर आपण केलं तर आपल्याला आन्सर काय भेटणार आहे मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स वाय मायनस 1 भेटणार आहे. ओके बघा मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स वाय मायनस 1, आणि ह्याच्यामधून जर आपण सपोज मायनस हे वरचं ॲज इट इज ठेवा मायनस वाय स्क्वेअर, आणि ह्याच्यामधून जर आपण मायनस बाहेर काढले तर 1 मायनस एक्स वाय आपल्याला भेटणार आहे. म्हणजे हे मायनस आणि मायनस काय होणार आहे प्लस, म्हणजे इक्वेशन आपल्याला काय भेटणार आहे वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स वाय. इफ एक्स वाय इज नॉट इक्वल्स टू 1, हेन्स एक्स वाय इक्वल्स टू लॉग वाय प्लस सी इज अ सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे जे डी वाय बाय डी एक्स आपल्याला दिलेलं आहे ते डी वाय बाय डी एक्स आपण फाइंड केलं, म्हणजेच हे काय आहे सोल्युशन आहे त्या डिफरन्शियल इक्वेशनचं. सेकंड बघा, थोडं 1-2 पेज ह्याच्यात क्लिअर नाही आलेले इथं, क्वेश्चन बघून घ्या बुकमध्ये. वाय इक्वल्स टू साइन इनव्हर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी एवढं आपल्याला दिलेले. वाय इक्वल्स टू साइन इनव्हर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी, आणि परत काय दिलेले आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू इथं काय आहे 2 आहे. ओके अगोदर फक्त काय करायचं जे दिलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू काय येणार आहे साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 साइन इनव्हर्स एक्स इंटू परत जर आपण साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो काय येणार आहे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर हे जे डिव्हाइडमधले आहेत तिकडे जाऊन काय होणार आहेत इंटूमध्ये होणार आहेत, म्हणजे रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 2 साइन इनव्हर्स एक्स. बघा इथं फक्त काय राहणार आहे, हे जर रूट आपण इकडं नेले तर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि इथं फक्त डी वाय बाय डी एक्स असं आहे. बघा इथं 2 नाही आहे, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला त्याचा स्क्वेअर करायचा आहे. इथं फक्त 2 नाही एवढं लक्षात ठेवा. इक्वल्स टू 2 साइन इनव्हर्स एक्स ॲज इट इज. आता या दोन्हींचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो, पण त्याच्या अगोदर हे स्क्वेअर रूट जर आपण कॅन्सल केलं तर आपल्याला थोडंसं इझी जाईल. म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर केला तर तुम्ही स्क्वेअर रूटचं जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन काय राहते फक्त 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि डी वाय बाय डी एक्स जे होतं त्याचं जर तुम्ही स्क्वेअर केला इथं 2 नाही. ओके डी वाय बाय डी एक्सचा काय येणार आहे स्क्वेअर इक्वल्स टू 2चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर काय येणार आहे 4, आणि साइन इनव्हर्स एक्सचा स्क्वेअर म्हणजे साइन इनव्हर्स एक्स ब्रॅकेटचा काय घ्यावं लागेल स्क्वेअर घ्यावं लागेल. आता ही स्टेप ॲज इट इज राहणार आहे इक्वल्स टू 4 साइन इनव्हर्स एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, ह्याची व्हॅल्यू आपण काय पुट करू शकतो वाय मायनस सी इक्वेशन नंबर 1 वरून. इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा त्याची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो वाय मायनस सी घेऊ शकतो.
म्हणजे फर्स्ट इक्वेशनवरून जरी आपण व्हॅल्यू काढली, हे बघा हे वाय प्लस सी होतं, तर आपण काय घेऊ शकतो, वाय हे प्लस इकडं आणून काय घेऊ शकतो, मायनस इक्वल्स टू काय राहणार आहे, साईन इन्व्हर्स एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे बघा, म्हणजे इथं आपण साईन इन्व्हर्स एक्सच्या प्लेसवर आपण काय घेऊ शकतो, वाय मायनस सी, म्हणजे साईन इन्व्हर्स एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर याच्या प्लेसवर आपण काय घेऊ शकतो, वाय मायनस सी. हे जो दिलेला क्वेश्चन आहे त्याच्यावरून आपण ही व्हॅल्यू फाइंड केलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. आता परत हे दोन्हींमध्ये काय फाइंड करायचं, यू इंटू व्ही फाइंड करायचा. 1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. तुम्ही जर डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर जर फाइंड केला तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय करावं लागणार आहे, अगोदर हे ॲज इट इज, ह्याचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर अगोदर एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला यूज करायचा, म्हणजे 2 डी वाय बाय डी एक्स इंटू, परत जर आपण डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर काढला तर तो काय येणार आहे, डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, आणि प्लसमध्ये डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज लिहा, आणि 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जर आपण काढला तर मायनस 2x इक्वल्स टू 4 इंटू डी वाय बाय डी एक्स. आता हे ॲज इट इज ठेवा, हे जे प्लस मायनस, हे प्लस आणि हे मायनस काय होणार आहेत, मायनस 2x अगोदर घेतलं मी आणि डी वाय बाय डी एक्स काय केलं, नंतर घेतलं, इक्वल्स टू 4 इंटू डी वाय बाय डी एक्स. डिवाइड बाय 2 इंटू डी वाय बाय डी एक्स. प्रत्येक जागेवर जर आपण 2 इंटू डी वाय बाय डी एक्स जर कॅन्सल केलं, त्याला जर आपण डिवाइड केलं, हे बघा 2 डी वाय बाय डी एक्सनं इथं डिवाइड केलं आणि सगळीकडे जर आपण डिवाइड केलं तर काय होणार आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर 2 डी वाय बाय डी एक्सनं जर आपण डिवाइड केलं तर काय होऊन जाणार आहे, कॅन्सल. म्हणजेच काय राहते, फक्त डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस, इथं सुद्धा आपण 2 डी वाय अपॉन डी एक्सनं जर डिवाइड केलं तर हे डी वाय अपॉन डी एक्स आणि ह्याच्यातला एक डी वाय अपॉन डी एक्स काय होणार आहे, कॅन्सल. 2 आणि 2 काय होणार आहेत, कॅन्सल. म्हणजेच फक्त काय राहते, मायनस एक्स आणि ह्याच्यातला एक डी वाय बाय डी एक्स, म्हणजे एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 2. ओके, तसंच पुढचं आहे बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे याच्यामध्ये. y इक्वल्स टू ई टू द पॉवर मायनस, आता ह्याच्यात क्लिअर दिसतं ना बघा, मी नंतर ते पेज सेंड करते. y इक्वल्स टू ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस ए एक्स प्लस बी ई टू द पॉवर एक्स डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू काय शो करायचं, आपल्याला 1 शो करायचं. फक्त याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण फाइंड केला तर डी वाय अपॉन काय येणार आहे, डी एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे बघा, ई टू द पॉवर मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ई टू द पॉवर मायनस एक्स, आणि परत मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस 1, प्लस ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ए, आणि बीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0. आता परत इथं आपल्याला भेटलं काय, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, हे मायनस जर आपण समोर आणलं तर मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स, प्लस नंतर 0च येणार त्याचा डेरिव्हेटिव्ह, सॉरी प्लस 1 आहे इथं, प्लस ए आहे. त्याच्यानंतर ह्याचा जर तुम्ही परत डेरिव्हेटिव्ह काढला तर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे आपल्याला, मायनस ॲज इट इज ई टू द पॉवर मायनस एक्स ॲज इट इज. मायनस एक्सचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला तर तो आपल्याला काय भेटणार आहे, मायनस 1, आणि एचा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे, 0. मायनस मायनस काय येणार आहे, प्लस, म्हणजे इथं आपल्याला भेटणार आहे ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस 0. आणि ह्या ई टू द पॉवर मायनस एक्सला आपण 1 अपॉन ई टू द पॉवर प्लस एक्स लिहू शकतो. ओके, हे नंतर पेजमध्ये बघून घ्या. म्हणजे आपल्याला इथे इक्वेशन भेटणार आहे डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 1 अपॉन ई टू द पॉवर एक्स. आता हे जे डिवाइडमधले ई टू द पॉवर एक्स इकडे नेऊन आपण काय करू शकतो, इंटू ई टू द पॉवर एक्स डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू काय येणार आहे, 1 येणार आहे. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन आणि हे शो करायला आपल्याला सांगितलं होतं. ओके, तसंच सेकंड नंबरचं आहे बघा, त्याच्यात क्वेश्चन बघून घ्या. y इक्वल्स टू एक्स टू द पॉवर, इथे यम आहे आणि शो आपल्याला काय करायचं, हे एवढं इक्वेशन आपल्याला शो करायचं. y इक्वल्स टू एक्स टू द पॉवर एम, हे पूर्ण गणित डेरिव्हेटिव्हमध्ये झालेले आहेत बघा. डी वाय बाय डी एक्स म्हणजे अशाच टाईपचे होते. एक्स टू द पॉवर एमचा डेरिव्हेटिव्ह आपण काय करतो, यम एक्स टू द पॉवर यम मायनस 1 हा डेरिव्हेटिव्ह घेतो. पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर तुम्हाला जर परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर आपण काय करतो, तर ह्याचा जर तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल म्हणजे ही स्टेप येणार आहे, डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू यम कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवा. एक्स टू द पॉवर यम मायनस 1चा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, हा सुद्धा एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म्युल्याने काढावं लागेल. म्हणजे हे बघा, मी यम कॉन्स्टंट ठेवणार आहे अगोदर, त्याच्यानंतर एक्स टू द पॉवर यम मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह जर मला काढायचा असेल तर यम मायनस 1 एक्स टू द पॉवर यम मायनस 1 मायनस काय करावं लागणार आहे, 1 करावं लागणार आहे. म्हणजेच यम मायनस 1 एक्स टू द पॉवर यम मायनस 1 किती होतात, मायनस 2 होणार आहेत. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे बघा.
गिव्हन इक्वेशन इज, आता दिलेलं इक्वेशन आपल्याला काय आहे एक्स स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये आपण परत पुढं शो करण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. इथपर्यंत आपलं आन्सर आलेले, पण आपल्याला शो दॅटमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये वेगळं दिलेलं आहे. म्हणून अगोदर काय करायचं, हे पूर्ण ॲज इट इज लिहून टाकायचं. हे जर पूर्ण आपण ॲज इट इज लिहिलं, बघा जो इक्वेशन आपल्याला दिलेला आहे तो ॲज इट इज लिहायचा. आता ह्याच्यामध्ये आपण दोन व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत बघा. एक व्हॅल्यू आपण dy/dx ची फाइंड केलेली आहे आणि सेकंड व्हॅल्यू आपण काय केलेली आहे d2y/dx² ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. या दोन्ही व्हॅल्यू काय करायचे, हे इक्वेशनमध्ये पुट करायचे. बघा अगोदर इक्वेशन लिहून टाकायचं, फर्स्ट स्टेप हे लिहून टाकलं. त्याच्यानंतर x² ॲज इट इज d2y/dx² ची व्हॅल्यू काय आलेली आहे m इन ब्रॅकेट m-1 x⁻m-2. समजलं एवढं. त्याच्यानंतर -mx ॲज इट इज केलं आणि परत dy/dx ची व्हॅल्यू आपण काय फाइंड केली ती m x⁻m-1 प्लस m y ची व्हॅल्यू काय आहे x⁻m ही क्वेश्चनमध्येच दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं स्टेप कशी केलेली, ह्याचा बेस सेम आहे आणि ह्याचा बेस सेम आहे. अगोदर हे m इन ब्रॅकेट m-1 ॲज इट इज घ्या. ह्याचा आणि ह्याचा दोन्हींचा बेस सेम आहे. बेस जर सेम असेल तर आपण पॉवरची काय करतो, ॲडिशन करतो. म्हणजे -2 + 2 काय होणार आहेत, कॅन्सल. काय राहते, फक्त x⁻m राहणार आहे. मायनस परत इथं सुद्धा तसंच करायचं बघा. ह्या स्टेपमध्ये ह्याचा पॉवर काही नाही म्हणजे काय आहे 1. मग m-1 ची आणि +1 ची जर आपण ॲडिशन केली, म्हणजे m-1 + 1 जर आपण केलं तर -1 + 1 काय होणार आहेत, कॅन्सल. काय राहते, फक्त x⁻m प्लस m x⁻m. आता हे एवढ्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो, x⁻m कॉमन काढू शकतो. म्हणजेच m-1 -m² प्लस m एवढं राहते आणि पूर्ण ह्याच्यातून आपण काय करू शकतो, x⁻m कॉमन काढू शकतो. म्हणजेच इथं काय राहणार आहे, m न जर m ला मल्टिप्लाय केलं तर m², m न जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर m राहणार आहे. त्याच्यानंतर -m² आणि प्लस m राहणार आहे. ब्रॅकेटच्या बाहेर x⁻m = 0. x⁻m इज अ सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजेच आपल्याला ही इक्वेशन पूर्ण भेटलं. ओके. त्याच्यातले जे परत 1-2 गणित आहेत ते त्याच टाईपचे आहेत बघा. मी सेंड केलेले आहेत, तुम्ही सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 2 बघा. सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. इथं थोडंसं वेगळं आहे. आता 1 + x² अपॉन 1 + y² अपॉन 1 + x² म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, 1 + y² अपॉन काय आहे 1 + x² ही व्हॅल्यू आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, अगोदर ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे. म्हणजे हे जे 1 + x² आहे, हे जे 1 वरी आहे 1 + y² इकडं आणून काय घेतो आपण, खाली घेऊ शकतो. 1 + y² × dy/dx इक्वल्स टू, हे तर ऑलरेडी खालीच आहे 1/x², म्हणजे 1/1 + x² इंटू सोबत काय घेऊ शकतो आपण, dx. म्हणजे ज्या व्हॅल्यू yच्या आहेत त्याच्यासोबत आपण y घेतो आणि ज्या व्हॅल्यू xच्या आहेत त्याच्यासोबत आपण काय घेणार, x घेणार. आता ह्याचं जर आपण इंटिग्रेशन काढलं दोन्ही साईडचं, तर इंटिग्रेशनच्या प्रत्येक प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत पाहिजे. 1/1 + x² किंवा y² असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, tan इन्व्हर्स ऑफ x² जर असेल तर x येते आणि y² असेल तर काय येणार आहे, tan इन्व्हर्स ऑफ y येणार आहे. म्हणजेच इथं आलं tan इन्व्हर्स ऑफ y इक्वल्स टू इथं आलं tan इन्व्हर्स ऑफ x + c. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन. ओके. तसंच क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. लॉग इन ब्रॅकेट dy/dx = 2x + 2y. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे लॉग आहे हे जर आपण पलीकडं नेलं तर आपण e⁻ ती व्हॅल्यू घेतो. म्हणजे लॉग जर आपल्याला इकडं न्यायचं असेल तर ही जी काही व्हॅल्यू आहे ती ईचा पॉवर आली पाहिजे. म्हणजे e⁻2x प्लस काय आलं पाहिजे, y. dy/dx म्हणजे आता हे जर आपण सेपरेट केलं तर e⁻2x × e⁻3y करतो आपण. म्हणजे x⁻m + n असेल तर आपण कसं लिहितो, x⁻m × x⁻n. तसंच ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता इथं सुद्धा y जवळ घ्या, x जवळ घ्या. लक्ष द्या, हे dy/dx ॲज इट इज आहे ना. आता हे वरी आहे e⁻3y, इकडे येऊन काय होणार आहे, डिवाइडमध्ये 1/e⁻3y. त्याच्यासोबत आपल्याला फक्त काय ठेवायचं, dy इक्वलला इक्वल.
हे ई टू द पॉवर 2x आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आणि हे जे dx आहे इकडे येऊन काय करतो आपण, हे बेसमध्ये आहे, इकडे येऊन काय घेतो आपण, वरी घेतो. म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. हे नाही, हे इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. e to the 1 upon e to the power 3y into dy equals to e to the power 2x into dx. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. आता दोन्ही साईडचं आपण काय करायचं, इंटिग्रेशन करायचं ह्याच्यामध्ये. म्हणजेच इंटिग्रेशनमध्ये e टू द पॉवर हे प्लस 3y वरी जाऊन काय होणार आहे, e टू द पॉवर मायनस 3y होणार आहे. मग ह्याचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर e टू द पॉवर मायनस 3y अपॉन मायनस 3 हे झालं त्याचं इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह अगोदर पाठ करा. डेरिव्हेटिव्हच्या पूर्ण अपोजिट इंटिग्रेशन आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज पाठ करा, त्याचे फॉर्म्युले पाठ करा, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. म्हणजे ई टू द पॉवर 2x इंटिग्रेशन जर आपण काढलं तर ई टू द पॉवर 2x अपॉनमध्ये काय येणार आहे, 2 प्लस C1. आता इथं आपण C1च का घेतलं, तर जोपर्यंत आपण पूर्ण सॉल्व करणार नाही तोपर्यंत C1 घ्या आणि शेवटी कॉन्स्टंट काय करा, C घ्या. आता हे जे डिव्हाइडमध्ये तिकडे जाऊन काय होणार आहेत, इन टूमध्ये. म्हणजेच 2 e टू द पॉवर मायनस 3y इक्वल्स टू हे मायनस 3 डिव्हाइडमध्ये तिकडे जाऊन काय होणार आहेत, इन टूमध्ये. म्हणजेच मायनस 3 e टू द पॉवर 2x प्लस हे दोन्हींचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते येणार आहे 6 प्लस 6C1. आता हे ॲज इट इज घे, हे जे मायनस आहे इकडे काय होणार आहेत, प्लस इक्वल्स टू 6C1च्या प्लेसवर आपण काय घेऊ शकतो, C घेऊ शकतो. म्हणजे इथं अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, नंतर आन्सर काढलेले. त्याच्या पुढचं गणितही तसंच आहे बघा, तुम्ही सॉल्व करा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर त्याच्यातला 4 बघा काय आहे, sec² x इंटू tan y dx प्लस sec² y इंटू tan x dy इक्वल्स टू 0. आता हे दोन्हीमध्ये आपण u इंटू व्ही वापरू शकतो, पण आपल्याला जर इंटिग्रेशन फाइंड करायचं असेल तर u इंटू व्हीच्या स्टेप खूप मोठ्या होणार आहेत. म्हणून अगोदर काय करा, दोन्हीला इथं tan xनं आणि इथं tan yनं काय करा, डिव्हाइड करा. कशासाठी बघा, त्याचं इंटिग्रेशन काय होणार आहे, सोपं होणार आहे. लक्ष द्या, sec² x असेल, इथं जर सपोज आपण tan x घेतलं तर इथे एक प्रॉपर्टी तयार होती. ह्याचं जर तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करायचं असेल तर वरी सपोज आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, sec² x आहे. म्हणजेच इथं सपोज हा फंक्शन आहे f ऑफ x आणि हा काय आहे, f डॅश ऑफ x. अशी जर प्रॉपर्टी असेल, इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x म्हणजे खाली एखादा फंक्शन आणि वरी जर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर आपण त्याचं इंटिग्रेशन कसं घेतो, लॉग मॉड ऑफ f ऑफ x प्लस c घेतो. म्हणजे लॉग घेतो आणि वरी जो काही फंक्शन असेल, खाली जो काही फंक्शन असेल तो आपण काय करतो, मॉडमध्ये घेतो प्लस c ही प्रॉपर्टी. म्हणजे इथं जर मी tan xनं डिवाइड केलं तर इथं ती प्रॉपर्टी तयार होती, वरी झालं f डॅश ऑफ x आणि खाली झालं f ऑफ x. इथं सुद्धा मी tan yनं डिवाइड केलं तर खाली tan y आहे आणि वरी त्याचाच काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे sec² y. दोन्हींमध्ये आपण ती प्रॉपर्टी काय करू शकतो, यूज करू शकतो. मग इथं डायरेक्ट जर आपल्याला घ्यायचं असेल ह्याचं इंटिग्रेशन तर तो येणार आहे लॉग मॉड ऑफ tan x प्लस इथं जर डायरेक्ट ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल लॉग मॉड ऑफ tan y इक्वल्स टू लॉग c. म्हणजे C1ला आपण काय घेऊ शकतो, लॉग C, कारण दोन्ही साईडला इकडं लॉग आहे, म्हणजे इकडं पण लॉग आहे, इकडं पण काय घ्यावं लागेल, लॉग घ्यावं लागेल. लॉग A प्लस लॉग B असेल तर आपण काय करतो, लॉग A इंटू B करतो. म्हणजे लॉग मॉड ऑफ tan x इंटू tan y इक्वल्स टू लॉग C. लॉग जर आपण कॅन्सल केलं तर tan x इंटू tan y इक्वल्स टू काय आलं, C आलं. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन. तसंच पुढचं आहे बघा, हे केचं कॉन्स्टंटचं खूप इझी आहे. दोन्ही साईडचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आणि त्याचं आन्सर काढायचं. आता बघा त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा, cos² y इंटू dy cos² y अपॉन x इंटू dy प्लस cos² x अपॉन y इंटू dx इक्वल्स टू 0. असं जर गणित आलं कोणत्याही टाईपचं आलं तर फक्त y जवळ घ्यायचं आणि x जवळ घ्यायचं. म्हणजे हे जे डिव्हाइडमधली y आहे, आता इथं तर आपण इंटू नेऊ शकत नाही, पण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. म्हणजे इकडे बघा, कारण मधात प्लसचं साईन, ह्याचं जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर y इकडं जाणार आहे. म्हणजे y cos² y इंटू dy प्लस हे जर आपण x इकडं नेलं तर इकडं काय येणार आहे, x cos² x इंटू dx आणि अपॉनमध्ये काय येणार आहे, x इंटू y येणार आहे, इक्वल्स टू काय आहे, 0. नंतर हे अपॉनमधला x इंटू y इकडं जाऊन 0 सोबत जर आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. लक्ष द्या, आता ह्या इक्वेशनमध्ये काय करायचं, तुम्हाला इथं फॉर्म्युला यूज करायचा. अगोदर हे एक्सचं मी घेतलं x ॲज इट इज, cos² x जर आपण फॉर्म्युला यूज केला
तर 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 इंटू dx प्लस वाय ॲज इट इज घेतलं कॉस प्लस इथं सुद्धा आपण काय करायचं म्हणजे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, फक्त इथं यक्स येणार आहे आणि इथं काय येणार आहे वाय येणार आहे. अगोदर मी यक्स घेतलं, त्याच्यानंतर वाय ॲज इट इज घेतलं, कॉस स्क्वेअर वायच्या प्लेसवर मी काय पुट केलं म्हणजे हा फॉर्म्युला ठेवला 1 प्लस कॉस 2y अपॉन 2 इंटू dy इक्वल्स टू 0. आता ही व्हॅल्यू आपण x इंटू dx आपण घेऊ शकतो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. आता बघा ह्याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे एक्सनं जर सपोज आपण मल्टिप्लाय केलं, अगोदर काय करून घ्या, पहिली स्टेप काय करा, इथं मी ही स्टेप डायरेक्ट घेतलेली, तुम्ही काय करा एक्सनं अगोदर 1ला मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला एक्स भेटणार आहे, प्लस एक्सनं कॉस 2xला जर मल्टिप्लाय केलं तर एक्स इंटू कॉस 2x भेटणार आहे आणि अपॉनमध्ये काय भेटणार आहे आपल्याला 2. ही स्टेप म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये भेटणार आहे. हे जर आपण सॉल्व केलं प्लसमध्ये वायनं 1ला मल्टिप्लाय करा वाय भेटणार आहे, वायनं कॉस 2yला मल्टिप्लाय करा वाय कॉस 2y भेटणार आहे, अपॉनमध्ये काय राहते 2. आता दोन्हींचा बेस सेम आहे म्हणजे आपण दोन्हींचा बेस एकदाच घेऊ शकतो आणि नंतर तो पलीकडे नेऊन 0 सोबत मल्टिप्लाय करू शकतो म्हणजे आपल्याला फक्त हे एवढं आणि हे एवढंच इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. बघा तर मी इथं सेपरेट इंटिग्रेशन घेऊन प्रत्येक ह्याला म्हणजे एक्स dxला सेपरेट इंटिग्रेशन घेतलं, लगेच त्याच्यासोबत हे न घेता अगोदर वाय dy घेतलं म्हणजे छोटे छोटे घेतले अगोदर इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू dx आणि इंटिग्रेशन ऑफ वाय इंटू dy. त्याच्यानंतर ह्याचं पण आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स कॉस 2x आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय कॉस 2y इंटू dy इक्वल्स टू C1. जोपर्यंत आपण पूर्ण इंटिग्रेशन काढत नाही तोपर्यंत C1च घ्या. एक्सला एक्स dxचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं म्हणजे एक्स इंटू dx युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता बघा इथं तर आपलं इंटिग्रेशन आपल्याला काय भेटणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 भेटणार आहे. बघा ह्याच्यामध्ये अगोदर ह्याचं जर आपण इंटिग्रेशन काढलं तर एक्स इंटू dx असेल तर आपण डायरेक्ट एक्स स्क्वेअर अपॉन 2 घेणार, वाय इंटू dy असेल वाय स्क्वेअर अपॉन 2 घेणार, ह्याचे इंटिग्रेशन आपण असे घेणार. पण अगोदर आपल्याला काय करावं लागेल, हे दोन इंटिग्रेशन थोडेसे मोठे आहेत, इंटिग्रेशन बाय पार्ट्स या मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर अगोदर आपण एकच सॉल्व्ह करू, त्याच्यावरून आपण सेकंड घेऊ शकतो. बघा एक्स इंटू कॉस 2x जर असेल तर ह्याचं इंटिग्रेशन जसं आपण यू इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या फॉर्म्युल्यानं फाइंड करतो तसं ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इंटिग्रेशनचा काय आहे फॉर्म्युला आहे. तो कसा आहे बघा, अगोदर घ्यायचं यक्स म्हणजे यू, नंतर आपण इंटिग्रेशन घेतो कशाचा व्हीचा, नंतर मायनस घेतो इंटिग्रेशन घेतो ब्रॅकेट टाकतो आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घेतो कशाचा यूचा म्हणजे यक्सचा आणि परत इंटिग्रेशन घेतो व्हीचा आणि परत ब्रॅकेटच्या बाहेर आपण काय घेतो dx घेतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे एकदा तुम्ही बुकमध्ये काय करा यू इंटू व्हीचा फॉर्म्युला पाहून घ्या इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये आहे बघा. एक्स अगोदर एक्स घ्यायचं म्हणजे हा, नंतर ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं, नंतर मायनस घ्यायचं, बाहेर इंटिग्रेशन राहू द्यायचं, ब्रॅकेट करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा यूचा, नंतर परत इंटिग्रेशन घ्यायचं व्हीचा आणि ब्रॅकेटच्या बाहेर परत काय घ्यायचं आपण dx घ्यायचं. हे ब्रॅकेट आणि इंटिग्रेशन व्यवस्थित द्या बरं, कारण रॉंग होऊ शकते. आता यक्स ॲज इट इज कॉस 2xचं इंटिग्रेशन आपण घेतो साइन 2x अपॉनमध्ये 2. जसं डेरिव्हेटिव्हमध्ये आपण काय करायचो कॉस 2x असेल तर आपण मायनस साइन 2x घ्यायचो आणि इंटूमध्ये परत 2xचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचो 2 घ्यायचो, पण ह्याच्यामध्ये काय करायचं डिव्हाइडमध्ये घ्यायचं मायनस ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स जर असेल तर तो काय येणार आहे 1 इंटू कॉस 2xचं इंटिग्रेशन परत काय येणार आहे साइन 2x अपॉन 2 इंटू dx. आता हे ॲज इट इज घेतलं आपण, परत साईनचं जर आपण इंटिग्रेशन काढलं कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येतो, पण साईनचं इंटिग्रेशन काय येणार आहे मायनस कॉस, म्हणजे अगोदर हे 1 आणि 2 जर आपण बाहेर काढले परत इथं इंटिग्रेशनमध्ये काय राहते साइन 2x राहते, साइन 2xचं इंटिग्रेशन जर तुम्ही काढलं तर तो येणार आहे मायनस कॉस 2x अपॉन 2, म्हणजे हे 1/2 तर ऑलरेडी बाहेरच आहेत, मग इथे येणार आहे मायनस कॉस 2x अपॉन काय येणार आहे 2 येणार आहे आणि हा जो मायनस आहे मायनस मायनस मिळून नंतर काय होणार आहे प्लस, म्हणजे आपल्याला ही स्टेप भेटते. म्हणजे हे एक आपलं इंटिग्रेशन आलं. पॅरलली डायरेक्ट आपण काय घेऊ शकतो सेकंडचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. जसं ह्याचं इंटिग्रेशन एक्स साइन 2x अपॉन 2 प्लस कॉस 2x अपॉन 4 आलं, तसं वायचं इंटिग्रेशन काय येणार आहे फक्त वाय चेंज होणार आहे,
वाय साईन 2x ऐवजी साईन 2y येणार आहे अपॉनमध्ये 2 प्लस कॉस 2x ऐवजी काय येणार आहे कॉस 2y प्लस 4. म्हणजे हे जे मध्ये आहे हे तुम्हाला परत काढायचं काम नाही, ह्याचं इंटिग्रेशन सेम ह्याच्यासारखंच येणार आहे, फक्त एक्सच्या जागेवर काय येणार आहे वाय येणार आहे. आता हे दोन्ही व्हॅल्यू काय करा इक्वेशनमध्ये ठेवून द्या. म्हणजे मी आधी सांगितलं होतं इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स असेल त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2, वाय इंटू डी वाय असेल त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे वाय स्क्वेअर अपॉन 2 प्लस हे जे आत्ता आपण इक्वेशन काढलेले ते मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 4 दिस बिकम्स. म्हणजे प्रत्येक ह्याला जर आपण 4 डिवाइड केलं, सपोज आपण इथं 4 डिवाइड केलं, इथं 4 डिवाइड केलं, प्रत्येक इक्वेशनला जर आपण 4 डिवाइड केलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय कॉमन काढू शकतो, दोन्हींमधून आपण 2 कॉमन काढू शकतो, प्लस या दोन्हींमधून सुद्धा आपण काय करू शकतो 2 कॉमन काढू शकतो. बाकीचं पुढचं ॲज म्हणजे पूर्ण ह्याच्यातून आपण 2 कॉमन काढू शकतो. इक्वल्स टू काय घ्यायचं 0, वेअर सी इक्वल्स टू -4c1. हे झालं दिस इज अ जनरल सोल्युशन. तसंच पुढचं आहे बघा, छोटंसं आहे वाय क्यूब मायनस डी वाय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स. आता वाय क्यूब ॲज इट इज, हे जे मायनस डी वाय पलीकडे जाऊन काय होणार आहे प्लस डी वाय, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. वाय क्यूब इक्वल्स टू दोन्हींमधून आपण काय कॉमन काढू शकतो डी वाय बाय डी एक्स कॉमन काढू शकतो, म्हणजे 1 + एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. आता हे जे 1 + एक्स स्क्वेअर इंटू मध्ये इकडे जाऊन काय होणार आहे डिव्हाइडमध्ये होणार आहे, लक्ष द्या 1/1 + एक्स स्क्वेअर येणार आहे. हे डिव्हाइडमधला डी एक्स इकडे जाऊन काय होणार आहे इंटूमध्ये होणार आहे. हे वरी आहे वाय क्यूब, इकडे येऊन काय होणार आहे खाली होणार आहे 1/y³ इंटू डी वाय, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे हे इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये ह्याचं इंटिग्रेशन सेपरेट काढा आणि ह्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट न काढता अगोदर काय करा, हे जे y⁻³ आहे वरी जाऊन काय होणार आहे y⁻³ आणि x⁻n ह्याचं काय फाइंड करा इंटिग्रेशन फाइंड करा. हे अगोदरच असं झालेलं आहे इंटिग्रेशन ऑफ 1/1 + एक्स स्क्वेअर असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे tan इनवर्स ऑफ y येणार आहे. आणि ह्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे y⁻2 म्हणजे -3 + 1 करतो आपण अपॉनमध्ये -3 प्लस काय करतो 1 करतो, म्हणजे इथे येणार आहे y⁻2 अपॉन -2 + c1. मग आपण हे इक्वेशन घेऊ शकतो, इकडचं इकडं यानंतर आणि त्याचे व्हॅल्यू पुट करून द्या. ओके.